आता तुम्ही म्हणसाला की कोणाची टार्झन मी चालवा लागलोय, तर थांबा आता पहिल्यापासून बघा. सकाळी पहिला भावाचा आणि पप्पांचा डबा द्यायला तो विद्या मंदिरावर आलतो. थंडी लय पडलेली म्हणून शंकर अण्णाच्या देऊन चॉप प्याला, म्हणजे कसं झटक्यात थंडी जात्या. तिथनं आलो डायरेक्ट इथं आरटीओ एजंट कडे, कारण यायचं माझं डॉक्युमेंट घ्यायचं होतं. मी चाललेलो ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला, ती पण अकलूजला, कारण लायसन काढायचं तर लय गरजेचं आहे. ह्यो बी माझ्यासोबत येणार होता म्हणून ह्याला बी घेतला आणि एसटी स्टँडच्या मागं माझी गाडी लावून अकलूजची एसटी कुठे लागली ती बघायला लागलो. शेवटी गाडी गावलीच, खरं गर्दी लय होती. डायरेक्ट इथं पोचलो अकलूजच्या आरटीओ ऑफिसला. ड्रायव्हिंग टेस्ट द्यायसाठी इथं लाईन लागलीच होती. चला म्हणलं जाऊन लाईनीत थांबू, आणि मग काय तिथली त्यांची आल्टो घेतली की. ह्यांच्या गाड्या असल्या डेंजर असते त्या. जर तुम्ही नवीन गाडी शिकला चला तर डायरेक्ट फेलच होणार ड्रायव्हिंग टेस्ट मध्ये. पूर्ण क्लच दाबला तरी गाडी बंद पडत्या. पण आपण तर हेवी ड्रायव्हर आहे, आपल्याला कसली बी गाडी द्या, डायरेक्ट टायर वाजवायची. ती झाल्यावर आम्ही दोघं निघालो खाण्याच्या शोधात. ह्या इथं आम्हाला पावभाजी हाऊस दिसलं, त्या तिथे लिहिले काळ्या मसाल्यातली पावभाजी. मग काय पावभाजी खाल्ली की बिल पण केलं 300 रुपयाचं. तिथनच चालत चालत तिथे राज मंदिर आईस्क्रीमला आलो, आणि चॉकलेट फ्लेवर सोडून तर दुसरं कुठलं आईस्क्रीम आपण खातच नाही. आता जातो माघारी सांगोला.